यशस्वी केला। त्याच्याबद्दल त्यांना आम्ही विनंती केली होती की एक छोटासा तुमचा सत्कार समाजात अग्निशमन अधिकारी तसेच डॉक्टर तसेच पोलीस अधिकारी यांना आपण इथे पाचारण केलेलं होतं। त्याचबरोबर आपण ही सगळी मांदी आणि खाली बसलेली बघत आहात ते म्हणजे कळमकर कुटुंबीय कळमकर कुटुंबीय आपल्या समोर आहेत। श्री विजय धेंडू कळमकर असामान्य व्यक्तिमत्व। आपण त्यांच्याकडे बघितल्यानंतर अशी व्यक्ती एखादा चित्रपट निर्मित करू शकते किंवा दिग्दर्शित करू शकते याचा विचार करणं देखील दूरपणे शक्य झालेलं आहे। ते आपल्याला दाखवून दिलेले आपल्या विजयदादांनी 10वीच्या परीक्षेमध्ये 1997 मध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेले 87% मिळून। त्यानंतर अभ्यासात हुशारच होते हे तुमच्या पर्सेंटेजवरून लक्षात आलं तरी पण ती हुशारी अध्यक्ष श्री विष्णू मळवळकर यांचा सत्कार करत आहेत। विजयदादाचा सत्कार होत आहे। त्याच्या नवीन यश देव समोर लक्ष द्या। कुमार
आत्ता थोडासा भारावून गेलो आहे. आणि सगळ्यात पहिलं तर तुमच्या सगळ्यांचे खूप मनापासून थँक्यू. आणि हे मी फॉर्मॅलिटी म्हणून नाही बोलत आहे, मला खूप मनापासून थँक्यू बोलतो आहे. याचं कारण असं की आजचा दिवस आहे ना माझ्यासाठी खूप खास आहे. मी बघत आलेलो आहे की बाबांनी कुंभार समाजासाठी आणि आपल्या संघटनेसाठी किती दिवस रात्र काम केले. तुम्ही सगळेजण याचे साक्षीदार आहात. म्हणजे त्यांनी घरात कमी वेळ दिला आहे, पण कुंभार समाजासाठी त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य दिलं. आणि अशा आपल्या आणि हा वधूवर पेऱ्याचा परिचय मिळावा आणि गुणवंत विद्यार्थी सोहळा हा तर म्हणजे आपलं घरचा सोहळा आहे. आपण दरवर्षी हा किती चांगल्या पद्धतीने साजरा करतो. आता सुद्धा काका म्हणाले की मी ऑलमोस्ट प्रत्येक कुठल्या आयुष्याच्या टप्प्यावरती इकडे माझा सन्मान आणि सत्कार झालेला आहे. पण आजचा विशेष याच्यासाठी आहे की जसं मगाशी काका म्हणाले की आता आज बाबांचा वाढदिवस आहे. मला परवा संजय दादांचा फोन आला आणि ते म्हणाले की अरे असं असं आहे. तर मी म्हणालो अहो नेमकं आमचं आज फॅमिली फंक्शन ऑर्गनाईज केलं आम्ही आणि नंतर मला हवेला जायचं कारण आजचा शो हाऊसफुल आहे. पण ते म्हणाले की अरे असा असा परिचय मिळाला आहे. तर मी म्हटलं की अरे याच्यासारखी दुसरी चांगली गोष्ट काय असू शकते. हातून मातीच्या मुळातून विठोबाचं दर्शन घडलं अशा या भक्तीला मी वंदन करतो. दीपप्रज्वलन होत आहे आणि संत शिरोमणी गोरोबा काकांच्या मूर्तीस पुष्पांजली अर्पण करण्याची आहे. मान्यवर व इतर प्रतिनिधी हे कुंभार समाज वर्ष संपून गेलेला आहे. 62व्या वर्षाचा होते पदाधिकारी. मी पदाधिकारी यांना विनंती करतो की पाहुणे हा आमचा अभिमान आहे की अशी व्यक्ती जी समाज व्यासपीठावरती पदाधिकाऱ्यांबरोबरच आपल्या या कुंभार समाजाचे अद्वितीय नम्रता आणि त्यांची अतुलनीय बोलण्याची पद्धत असल्यामुळे सगळे त्यांच्या बक्षीस सत्कार करावा. आम्ही वरती शिकत या स्टेपला आपण आलेलो आहोत आणि या कुंभार समाजाला आपण काहीतरी देणे लागतो की हे आपल्या पिढीला पण आपल्या मुलांना पण माहीत पडलं पाहिजे. आणि ज्या वेळेला ह्या कार्यक्रमातून आपण एकत्र येतो त्यावेळी त्या मुलांना आपल्या समाजाची जाणीव होती की आपण कोणत्या समाजामध्ये जन्मलेलो आहोत आणि त्या समाजाबद्दल आपलं काहीतरी देणे आहे, त्या समाजाबद्दल आपण ऋणबंध आहे ते त्यांना समजून येतं. आणि ज्या प्रमाणात आपली एकी पाहिजे ती एकी जर अशा पद्धतीनं आपली दिसून आली तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे. महाराष्ट्रात विचार केला तर कुंभार समाज मोठ्या प्रमाणात आहे. कारण असं महाराष्ट्रातलं कुठलंही गाव नाही की त्या गावामध्ये कुंभार समाजाचे घर नाही किंवा कुंभार समाज नाही. प्रत्येक गावामध्ये कुंभार समाज हा आहे. आणि परंतु त्याच्यामध्ये असा समाज विखुरलेला होता किंवा त्याचं नेतृत्व न झाल्यामुळं आपल्या बऱ्याच समस्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. आपल्या समस्या भरपूर असतात. काही समस्या आहेत कुंभार समाजाच्या वतीने काही समस्या असतात, परंतु त्या समस्या मांडण्याला आपल्याला हे नसतो. आणि ज्या वेळेला आणि त्याची दखल पण घेतली जात नाही. ज्या वेळेला आपण ह्या मोठ्या प्रमाणात एकत्र येऊ त्यावेळेला निश्चितच आपली दखल घेतली जाईल. याला मला खरंच निश्चित घेतली जाणार आहे मला वाटतंय. त्यामुळे आपण असले जे कार्यक्रम आपले कुंभार समाजाच्या वतीने आयोजित केले जातात त्या कार्यक्रमाला आपण मोठ्या प्रमाणात हजर राहावे. त्या हजर राहिल्या कारणाने आपल्याला कुंभार समाज मी बघितला पहिल्यांदा कार्यक्रम अटेंड करतोय. एवढ्या चांगल्या संख्येने इथं लोक जमलेले आहेत. आपले विद्यार्थ्यांचे मी बरेच आता मार्क वगैरे
जे बघितलं त्यांचं अकॅडमिक करिअर बघितलं, खूप सुंदर आणि खूप आनंद वाटला की आपल्या समाजात पण असे एवढे चांगले विद्यार्थी आणि चांगलं करिअर करत आहेत. त्यासाठी पहिल्यांदा मी मुंबई कुंभार समाजाचे सर्व पदाधिकाऱ्यांचे खूप मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी एवढा सुंदर कार्यक्रम इथं आयोजित केला आहे. मी मूळ नांदेडचा आहे. नाशिकमध्ये 10 वर्ष होतो, त्यानंतर नवी मुंबईमध्ये होतो 6-7 वर्ष आणि गेल्या 1.5 वर्षापासून मुंबई शहरात कार्यरत आहे. तर अनेक वेळा अनेक आपल्या समाजाचे बांधव भेटत असतात आणि छोट्या मोठ्या समस्या आम्ही आमच्यापर्यंत करायचा प्रयत्न करत असतो. मुळातला तो आपल्या कुंभार समाजाचा खरा कार्यकर्ता होता आणि आजही तो बरीच कामं कुंभार समाजासाठी सातत्याने करतो. याचा मला त्याचा म्हणजे तो मला गुरु मानून नाही, बाहेर तो गोष्ट वेगळा, तो सांस्कृतिक गोष्ट वेगळी, पण मला अभिमान वाटतो की आज कुंभार समाजाची ज्या संस्था आहे सगळ्यांशी संबंध ठेवून सगळ्यांची हे करून करणारा तो एक मानते म्हणजे काय चांगला कार्यकर्ता. आमचे तर कुंभार समाजाचे कार्यकर्ते आपल्याला माहिती कारण आपल्या समाजामध्ये मुंबई कुंभार समाज मुंबई आज कित्येक वर्ष वधूवर परिचय मेळावा करतो आणि सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम ते राबवत आहेत आणि एकाच वेळेला तुम्हाला अनेक लोकांशी परिचय होतो आणि तुम्हाला मुक्तपणे तुमचे जे विचार आहेत ते मांडता येतात. त्यामुळे मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आणि सर्वप्रथम माझं नाव प्रतीक सुरेश भागवत आहे. माझं वय 27 वर्ष पूर्ण आहे. माझी जन्मतारीख